नमस्ते सर्वांना, मी वनिता। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी मुगाचे आप्पे बनवणार आहे। त्यासाठी मी मूग डाळ घेतली आणि 2 तास भिजत ठेवलेली। आता चला याचं पाणी निथळून घ्यायचं आणि छान मिक्सरला वाटून घ्यायचं। डाळ आपली स्वच्छ धुवून आणि निथळून घेतली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकली सर्व। त्यामध्ये आलं आणि मिरची आणि असं बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतले डाळ आता छान अशी फेटून घ्यायची। त्यामध्ये मी टाकते कांदा, अर्धाच कांदा घेतला, थोडंसं गाजर किसून घेतले, टॅमॅटो घेतले, अर्धा टॅमॅटो घालते, थोडंसं आपल्याला जिरे घालायचे, थोडीशी हळद, पुन्हा छान असं फेटून घ्यायचं। चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घ्यायचं। हे मिक्सरचंच पाणी आहे डाळीचं। इनो टाकते आणि थोडंसं पाणी आणि इनो छान मिक्स करून घ्यायचं। आपण पॅनमध्ये छान असं तेल ओतून घेतले। थोडं मी असा तीळ टाकते, सफेद तीळ असे मी टाकून घेते। एक साईडने आपले छान असे भाजून झालेले आहेत। आता मी पलटी करते। मस्त असे भाजले। आणि आता दुसरी बॅच मी टाकले त्यामध्ये आप्पे पात्रामध्ये। हे बघा आप्पे मी असे काढून घेतले आता आणि छान असे मस्त असे भाजून झालेले आहेत। मुगाच्या डाळीचे झटपट आप्पे आपले तयार झालेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।